कोपरगाव येथे चांदशवली बाबाचा संदल उत्साहात साजरा। कोपरगाव तालुक्यातील वडगाव या गावामध्ये सर्व जाती धर्माचा सलोखा राखत चांदशवली बाबाचा संदल सालाबादप्रमाणे उत्साहात साजरा करण्यात आला। या संदलसाठी तालुक्यातील व पंचक्रोशीतील भाविक उत्साहाने येऊन आपली मनोकामना इच्छा मानता मुराद पुरी करतात। चांदशवली बाबाच्या संदलसाठी सोमाभाऊ वाकळे, जनार्दन भाऊ वाकळे, रामदास मस्के, शरद वाकळे, पुंडलिक वाकळे, अमोल वाकळे, अमोल साळवे, अनवर शेख, फारुख खाटीक यांचे अनमोल सहकार्य लाभले। तसेच वडगाव ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच तसेच सर्व ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणात या उत्साहात सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे। बाबांचा संदल हा श्रावण महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी सालाबादप्रमाणे अगदी थाटामाटात उत्साहात संपन्न करण्यात येत असतो आणि याच अनुषंगाने ह्याही वर्षी हा सालाबादप्रमाणे संदल मिरवणूक पूर्णपणे गावातून काढत वाजत गाजत फटाक्याची आतिषबाजी करत अगदी आनंदमय वातावरणामध्ये या संदल मिरवणुकीची संपन्नता करण्यात आली। यात विशेष म्हणजे गावामध्ये अजूनही एकात्मता, एकता आणि सर्व धर्म समभावता टिकून असल्याने या दर्गेवरती बाबांच्या उर्सामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे। CNI महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्ना शेख, वडगाव, कोपरगाव। चांदखल बाबा हे दैवत पूर्वीपासून याची पूर्वजा काळामध्ये स्थापना केलेली। या चांदखल बाबाची पूर्वी एक साध्या सोप्या पद्धतीनं चादर गलप वाजत गाजत येऊन त्याचे मानपान द्यायची। पण आज 4 वर्षापासून या चांदखल बाबाचा या स्थानिक मंडळीनं जो संदलच्या रूपानं कार्यक्रम चालवला आहे, याला बहुसंख्येनं उपस्थिती लोकांची मिळाली, प्रतिसाद मिळाला। वर चांदखल बाबा हे जागृत देवस्थानी, लोकांचा विश्वास त्याच्या जवळ पक्का आहे। त्याच्यामुळं हजारोच्या संख्येनं, लाखोच्या संख्येनं या चांदखल बाबाच्या संदलला श्रावण महिन्यातला दुसरा गुरुवार ही तारीख कायमस्वरूपी यात्रा उत्सव संदल निघल्या जातो। या संदलला हजारोच्या संख्येनं उपस्थिती राहून बी व पंक्ती घेत्या, पंगत घेतल्यानंतर मोठ्या महाप्रसादाचा लाभ घेतला जातो। संदल मिरवणूक काढल्यानंतर, मिरवणूक झाल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होतो व संदलचा कार्यक्रम हा संपल्या जातो। मी मुंबईवरून आलो, ठाणा, तर या संदलासाठीच आलेलो आहे। मला चांगलं असं वाटलं का जाऊन बघावा कसं आहे काय आहे, तर मला आनंद वाटला या गोष्टीचा। मी यांच्या मिरवणुकीमध्ये सामील झालो आणि बाबाचा मला लाभ भेटलेला आहे, त्याच्यामुळं मी इथपर्यंत पोचले गेलो। या वर्षाचं पहिलं वर्ष